भारताचा पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची कोंडी करणार. ऑपरेशन सिंदूरची विजय गाथा जगभरात नेणार. केवळ हल्ले करून पाकिस्तानला नामोहरम करून भारत थांबणार नाहीये, तर पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत आता पाकवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे. हा स्ट्राईक प्रत्यक्षात आणणार आहे सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ. ऑपरेशन सिंदूरची विजयगाथा ते जगभरात पोहोचवणार आहेत. पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाकेबंदी करण्यासाठी आणि पाकचे कारनामे जगासमोर मांडण्यासाठी या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे पाहूया. असदुद्दीन ओवेसी MIM, शशी थरूर काँग्रेस, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, गुलाम नबी आझाद माजी खासदार, सलमान खुर्शीद माजी मंत्री, मनीष तिवारी काँग्रेस, कनिमोझी करुणानिधी DMK आणि D पुरंदरेश्वरी भाजप. या दौऱ्यादरम्यान खासदारांचे 8 गट अमेरिका, ब्रिटनसह 6 देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडतील. माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद जपानला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं तर अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर करणार आहेत. Delhi, in any case, we have a parliamentary standing committee meeting on Monday and Tuesday on various issues, including on this particular issue. I'm assuming that I will get further details of the mission after going there, and we expect, I'm sure the delegation will get briefings from the Ministry of External Affairs, and we will proceed on that basis. I mean, I think that right now the focus is on a job of work that needs to be done for the country. भारतानं खासदारांचं शिष्टमंडळ पाठवताना सर्वपक्षीय नेत्यांना स्थान दिलंय. त्यामुळे भारताच्या एकजुटीची ओळख जगाला तर होणारच आहे, पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी साध्य होतील. पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं आणि पाकिस्तानकडील अणुबॉम्ब असुरक्षित नसल्यानं त्याच्यावर नियंत्रण आणावं, या भारतानं वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवर देखील या भेटी दरम्यान शिक्कामोर्तब होणार आहे. हा डिप्लोमॅटिक स्ट्राईक म्हणजे केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवून पाकची नाकेबंदी नसेल, तर यातून भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वच देशांना एक इशारा असेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.